बीएसटीच्या बसमधून सर्व शिवसेना आणि भाजपचे महायुतीचे नगरसेवक हे बीएसटी भवन म्हणजे इलेक्ट्रिक हाऊस येथे निघालेले आहेत। बीएसटीच्या अध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी सर्व निघालेले आहेत। आणि आपण पाहतो नेहमी असं म्हटलं जातं की ज्या वेळेला व्हीआयपी प्रवास करतात त्यावेळेला त्यांच्याकडे तिकीट असते का, मात्र आपण पाहतो की त्यांच्या हातामध्ये तिकीट आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुलाबा बस स्टेशन असं तिकीट त्यांनी जे ते काढलेलं आहे। आणि सर्व जे नगरसेवक आहेत त्यांनी एकंदरीत आपण पाहतो की तिकीट काढून आम्ही हा प्रवास जो करत आहेत। आपण पाहतोय गणेश कणकर जे भाजपचे गटनेते ते स्वतः तिकीट काढल्याचं दाखवत आहेत या ठिकाणी। आणि त्या आरोप होतो असा की तिकीट काढलंय का तुम्ही, प्रवास जो करत आहेत का, सार्वजनिक वाहतूक सेवा काय सांगा साहेब? असं आहे, आम्ही मुंबईची काळजी घ्यायला आलेलो आहोत। आम्ही नगरसेवक असलो आणि तुम्ही व्हीआयपी म्हणाला तरी आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून इकडे आलेलो आहोत आणि आम्हाला ही जनसेवेची संधी मिळाली आहे। त्यामुळे या सर्व नगरसेविका असतील, आमच्या कृष्णाताई ज्या आज बीएसटीचा अध्यक्ष होणार आहेत, आम्ही सर्वांनी तिकीट काढलंय। 12 रुपये एसीचं तिकीट आहे, ते तिकीट काढून आम्ही फॉर्म भरायला चाललेलो आहोत आणि बीएसटीची गाडी आम्ही रुळावर आणण्यासाठी जात आहोत। त्यामुळे आम्ही सर्वसामान्य मुंबईकर मराठी माणसं आम्ही सगळे तिकीट काढून आता बेस्ट भवनात जाऊन आमचा फॉर्म भरणार आहोत। बेस्ट करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। तोट्यात असलेली बीएसटी आता नफ्यात येणार नक्कीच। पहिलं सर्वात अगोदर बीएसटीची गाडी रुळावर आणणार, रुळावर आणल्यानंतर ती अधिक कशी बीएसटी वेगानं मुंबईच्या रस्त्यावर धावेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि ती कमान आम्ही आता कृष्णाताईंच्या हातामध्ये देणार आहोत। त्याच आमच्या बीएसटीच्या अध्यक्ष होणार आहेत। नक्कीच। तर आपण पाहतोय की बीएसटीच्या बसमधून स्वतः दाखल झालेले आहेत। ही बीएसटीची बस जी आहे ती वर्ली डेपो ते कुलाबा म्हणजे इलेक्ट्रिक हाऊस बीएसटी भवन अशी जाते। A124 या बसचा हा क्रमांक आहे। या बसमधून आता हे सर्व नगरसेवक जे आहेत ते बीएसटी भवन येथे जाताना पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात ते बीएसटीच्या अध्यक्षपदाचा अर्ज जो आहे तो दाखल करणार। कॅमेरा पर्सन अजय सम, वैभव पाटील, मुंबई।